नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओ बघणार आहे। तर बघा, जिल्ह्यानुसार यादीचे नावसुद्धा आलेले आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आता प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना 1 हेक्टरसाठी 2000 रुपये पीक विमा मिळणार आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नांदेडमध्ये 1 हेक्टरप्रमाणे 2000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती हेक्टरी पीक विमा मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला संपूर्ण बघा, स्किप न करता शेवटपर्यंत बघा, त्यानंतरचा जिल्हा येतो। त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील 2024च्या पीक विम्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1500 रुपये पीक विमा मिळणार आहे। तर कोणत्या 1272 रुपये पीक विमा मिळत आहे, तर काही शेतकऱ्यांना 3600 रुपये प्रति हेक्टर पीक विमा जमा होत आहे। अशा वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये हा पीक विमा वाशिम जिल्ह्यातील वितरित करण्यात येणार आहे। तर बघू शकता की वाशिम जिल्ह्यासाठी काही शेतकऱ्यांना हेक्टरी 1500 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 3600 रुपये आणि तर काही शेतकऱ्यांना 1272 रुपये पीक विमा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे। त्याचप्रमाणे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यात प्रति हेक्टर 6082 रुपये पीक विमा जमा होत आहेत। त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात अपडेट 1 हेक्टरीला 21500 रुपये पीक विमा जमा होत आहे। अशा प्रकारच अपडेट बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे। परभणी जिल्ह्यातील अपडेट बघा, काही शेतकऱ्यांना हेक्टरी 38000 रुपये परभणीमध्ये मिळत आहे। तर बघू शकता की धाराशिवमध्ये हे हेक्टरी शेतकऱ्यांना 6082 रुपये जमा होत आहे। त्याचप्रमाणे बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 21500 रुपये जमा होत आहे आणि त्याचप्रमाणे परभणीमध्ये सर्वाधिक म्हणजे हेक्टरी 38000 रुपये पीक विमा जमा होत आहे। तुमच्या भागामध्ये किती पीक विमा मिळाला, कोणत्या शेतकऱ्यांना पीक अद्यापही मिळाला नाही ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि कोणत्या शेतकऱ्यांना आणखी पीक विमा मिळाला नाही असे कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा। तर बघू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघतच आहोत। तर बघा, पुढचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहे आम्हाला जरूर कमेंटद्वारे कळवा। तर अकोला जिल्ह्यामध्ये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना पीक विमा मिळत आहे 5000 रुपये। त्याचप्रमाणे बीडमध्ये शेतकऱ्यांना 2 हेक्टरी 4500 रुपये पीक विमा जमा होत आहे। तर जालना जिल्ह्यातील अपडेट बघा, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हेक्टरी 5400 रुपये हेक्टरी पीक विमा मिळत आहे। तर बघू शकता की अकोला जिल्ह्यासाठी प्रति हेक्टरसाठी 5000 रुपये आहे। त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील जालना जिल्ह्यासारखा जवळपास हेक्टरी 5500 रुपये जमा होत आहेत। सांगली जिल्ह्यात 12000 प्रति हेक्टरी पीक विमा जमा होत आहे। तर काही शेतकऱ्यांना 4000 प्रति हेक्टरी जमा होत आहे। त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये 12000 रुपये प्रति हेक्टरी जमा होत आहे आणि जवळपास अकोला जिल्ह्यासारखाच यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा 5500 रुपये हेक्टरी पीक विमा जमा होत आहे। तर हा पीक विमा जमा होण्यासाठी तुम्हाला हे एक काम करणे अतिशय गरजेचे आहे। त्यासाठी तुम्हाला जर तुम्ही फॉर्म ID कार्ड काढले असेल तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार आहे, अन्यथा या पीक विम्याचे पैसे तुम्हाला जमा होणार नाही। 2024च्या पीक विम्यासाठी फॉर्म ID कार्ड आता अनिवार्य आहे। तर बघू शकता की 2,49,000 शेतकऱ्यांना नोंदणी झालेली आहे। परभणी जिल्ह्यातील एकूण 4,59,042 शेतकऱ्यांचे खातेदार आहेत, परंतु 2,49,513 शेतकऱ्यांनीच ॲग्री योजनेअंतर्गत आपली नोंद पूर्ण केलेली आहे। हे वेगवेगळ्या अटी लागू झालेले आहे। तर बघू शकता की ज्या शेतकऱ्यांच्या जवळ फॉर्म ID कार्ड आहे अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा फायदा होणार आहे आणि ज्यांनी फॉर्म ID कार्ड काढले नसेल त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।